उरलं होतं चिकन, त्याचा ग्रिल चिकन चालू आहे बघा मित्रांनो, ग्रिल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो पण पोपटीचाच व्हिडिओ आहे. तर हे बघा हा भांबुडा आणलाय गावातला, काढून आणलाय. आणखीन हे चिकन आहे, हे गावठी पापडी आहे आणि बटाटे आहेत, ते मॅग्नेट केलेले आहे सर्व. आणि अंडी आहेत, खडा मीठ आहे आणि हे घागर आहे, मडके म्हणतो, मडके आम्ही त्याला. तर मित्रांनो मी व्हिडिओ हा आज का टाकतोय, कारण आणि कंटेंट लोकांना आवडायला लागला त्याच्यामुळे हा मी परत व्हिडिओ टाकतोय. तर जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तर मित्रांनो माझ्याबरोबर तेजसभाई आहे. तेजसभाई जास्त व्हिडिओमध्ये बोलत नाहीत, कामाशी मतलब ठेवतात. तर हे बघा हा भांबुडा असा भरतोय आम्ही, आणि ही गावठी पापडी, चिकन, बटाटे, हा गावठी भांबुडा भरतोय. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थंडी जोरात आहे, तर मित्रांनो हे बघा बटाटा भरतोय तेजस, हे बघा. हे बटाटा भरतोय आणि त्याच्यानंतर अगोदर भांबुडाचा पाला टाकलाय पूर्ण आणि बटाटा भरतोय. हे बघा, हे बघा चिकन भरतोय, बटाट्याच्या नंतर चिकन भरतोय. हे बघा प्रोसिजर. तेजसबाईचा हातखंडा आहे पोपटी बनवणे. गेल्या वर्षी पण पोपटी तेजसबाईनंच बनवली होती, पण एकच आहे तो जास्त बोलत नाही, तो व्हिडिओ समोर लाजतोय. बघा तेजसबाई, हां हे बघा, हे पूर्ण भरून घेणार. पहिला बांबुडा, त्याच्यानंतर बटाटे, त्याच्यानंतर चिकन, आणि आता पापडी, गावठी पापडी पण टाकणार आहे. परत भांबुडा टाकतोय, बटाटे टाकून, चिकन टाकून, थोडं परत भांबुडा भाजून लावणार ना त्याच्यात. थंडी जोरात चालू आहे, प्रोसिजर चालू आहे मित्रांनो. थंडीमध्ये आहे ना इकडे कोकणात आपल्या पोपटीच्या पाट्या जोरात चालू असतात. काय मदत करतो, काय भांबुडा पाणी पानं, भांबुड्याचं पानं. भांबुड्याचा वेगळा सुगंध येतो, त्याच्यामुळे भांबुडा टाकतात. हे बघा अंडी टाकतो वर, अजून चिकन टाकायचं. अजून चिकन टाकायचं ना. हे पोपटीच्या नंतर जर चिकन उरलं तर तंदूर पण बनवायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर तेजसभाई अंडी टाकतो वरती, 7 अंडी गेली, 7 अंडी, 7 अंडी टाकलेली नाही, आणि त्याच्यावर परत भांबुडा लावणार ना रे. त्यानंतर परत भांबुडा टाकतो. गवत लावल्या बाजूला, आणि हे मडका आहे ना, हे बघा, हे घागर उलटी करून ठेवली आहे सगळं भरून, आणि गवत लावून आहे ना आता पॅकिंग करून पूर्ण ही लाकडी ठेवायची. तर मित्रांनो आता हे कम्प्लिटली भरून ठेवून व्यवस्थित झालेलं आहे, आणि तेजस आता गवत पेटवतोय. तर तेजसभाईने सुरुवात केली, कसली पेटवले. आता 1-1.5 तास लागतोय सर्व बॉईल व्हायला, आतमधला माल 1-1.5 तास लागतोय जवळजवळ सर्व माल बॉईल व्हायला आतला. बघा मित्रांनो, बघा 1-1.5 तास जाऊ दे, थंडी आणि सगळे डोळ्यात गेले, कंटिन्यू राहा. तेजसभाई शांत उभे आहेत,
वाट बघतायत. पोपटी कधी होते त्याची वाट बघणं चालू आहे मित्रांनो. तर आता थोड्या वेळाने पोपटी काढायचे. मित्रांनो इथे आता बघा हे ग्रिल चिकन चालू आहे. हे बघा हे उरलेलं चिकन आम्ही ग्रिल चिकनसाठी घेतलेलं आहे. हे बघा बाजूला सूर्यभाऊ आहे. उरलं होतं चिकन त्याचा ग्रिल चिकन चालू आहे. बघा मित्रांनो ग्रिल चिकन आहे. ग्रिल चिकन तेजस तिकडे पोपटी बनवतोय. मी सूर्यभाऊ इकडे आहे. मी बब्या आहे का कंटिन्यू राहा मित्र. बब्या का पण आहे. बब्या का आहे सूर्यभाऊ आहे. 1.5 तास होऊन गेला आहे त्याच्यामुळं आता पोपटी झालेली आहे. आता काढून नेतोय. थांबा ते अशी नाही होत ती काढत वरती असं करायला लागेल. लॉक आहे जरा त्याला. ते काढ थोडं बाजूला बाजूला मित्रांनो ही बघा ही पोपटी आहे. काय केलं घेतलं पूर्ण शिजलेली आहे पोपटी आणि आतमध्ये बांबोडे वगैरे अडकलेत ते काढतोय. अडकून राहिलेत आत. हे बघा ही पोपटी पूर्ण झालेली आहे आणि मी ओतले आता. मित्रांनो ही बघा ही पोपटी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. रेडी आहे. नॉनव्हेज पोपटी. बघा का सांगतायत तिकडं ग्रिल चिकन चालू आहे. हे बघा. तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन कोकणातील व्हिडिओचं. तोपर्यंत बाय बाय.